अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज सेवा नवनाथ महाराजांची. नवनाथ पोथी आपण कशी वाचावी, फक्त 3 नियम पाळायचे आपल्याला. आणि नवनाथ पोथी वाचताना खूप जण नवीन असतात, नवीन सेवेकरी असतात, नवीन कोणी सांगितलं असतं की नवनाथ वाचा किंवा गुरुचरित्र वाचा. मग नवनाथ पोथी वाचताना कोणती नवनाथाची पोथी वाचायची, त्याची पूजा मांडणी, सगळ्या ह्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि नवनाथांची सेवा स्त्रियांनी, महिलांनी, मुलींनी कशी करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. नवनाथ पारायणच कसं करायचं, कसं असतं आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी आपण अडकून जातो, आपल्याला कोणता मार्ग दिसत नाही. बिझनेस असेल, जॉब असेल, घरगुती वादविवाद असेल, बाहेरची बाधा करणी, काही गोष्टी असतात. आपल्याला असं वाटतं की या मार्गातून आपण बाहेर पडू शकत नाही. तुम्हाला असं जर वाटतं ना की आपण सगळीकडून अडकलोय, आपल्याला काही समजत नाही, काय करावं काही होत नाहीये, मग तुम्ही सेवा नवनाथांची करू शकता. नवनाथ पारायण 40 अध्यायाचं नवनाथ पारायण आहे. तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचं नवनाथ पारायण वाचू शकता, असं काहीच नाही. कोणत्याही प्रकाशनाचं नवनाथ पारायण वाचा, काही प्रॉब्लेम नाही. मग 40 अध्याय नवनाथ पारायण आहे, त्याची पूजा मांडणी कशी करायची स्क्रीनवर मी आपल्याला दाखवेल. साधी सोपी पूजा मांडणी करायची. अमावस्या सोडून तुम्ही कधीही नवनाथ पारायण करू शकता. गुरुचरित्र पारायण पण अमावस्या सोडून कधीही करू शकता. महिला करू शकता का? करू शकता. सगळ्यात पहिले पूजा मांडणी कशी करायची. नवनाथ पारायण म्हणजे काय? नवनाथ म्हणजे नवनाथ. त्याच्यामध्ये 40 अध्याय आहे. 40 अध्याय त्याच्यामध्ये आहे. ते 7 दिवसाचं पारायण करू शकता, 9 दिवसाचं पारायण करू शकता. पहिल्यांदा आपण पारायण करत असलो ना तर आपल्याकडून काही चुका होता, होऊ द्या, पण मनामध्ये भीती न ठेवता नवनाथ पारायण करायला पाहिजे. आणि पारायण करताना दत्त महाराजांना म्हणायचं, नवनाथ महाराजांना म्हणायचं की नाथ महाराज माझ्या बरोबर या आणि कार्य सिद्धीस करा. कार्य म्हणजे काय? आपण जे वाचतोय ते. आपण वाचणारे कोण नाही. आपल्या डोक्यामध्ये विचार आला तर तुम्ही नवनाथ पारायण करू शकता, नाही तर करू शकत नाही. तसंच गुरुचरित्राचं आहे. पोथी तुम्ही कोणतीही घ्या, दिंडोरीपणीत घ्या, कोणतीही पोथी घ्यायची, पूजा मांडणी करायची. पूजा मांडणी करताना आपण साधं कळश मांडणी करू शकता. फोटो असेल तो ठेवू शकता. दत्त महाराजांचा फोटो असेल तो ठेवू शकता. पूजा मांडणी करताना कलश असेल ते ठेवू शकता. दत्त महाराजांचा फोटो असेल तो ठेवावा, काही प्रॉब्लेम नाही. आपण जेव्हा नवनाथ पारायण करतोय त्या दिवशीपासून आपल्या देवघरामध्ये 2 विड्याचे पानं असेल ते ठेवायची. विड्याचे पानं ठेवल्यानंतर त्यांना नमस्कार करायचा, आपल्या आईवडिलांना नमस्कार करायचा आणि पारायण चालू करायचं. नवनाथ पारायण चालू करताना आपण भस्म लावायचं. कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म, सगळ्या अंगाला भस्म, सगळं घालायचं प्रॉपर. काही काही जण गुरुचरित्र पारायण करताना जीन्स पॅन्टवर गुरुचरित्र वाचता आणि कसं काय तुम्हाला फळ भेटणार आहे. मग आपण जे गुरुचरित्र असेल, नवनाथ पारायण असेल, हे कधीही करताना सवळं घालायचं. महिलांनी कोणते कपडे घालायचे? महिलांनी साडी घालायची आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे. जेव्हा महिला गुरुचरित्र नवनाथ पारायण करायला बसणार तुम्ही वाचू शकता. 7 दिवसाचं वाचा, 9 दिवसाचं वाचा. जेव्हा महिला तिथं गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण वाचायला बसणार खाली, तेव्हा काय करायचं, आपण जेव्हा हातामध्ये बांगड्या असेल, हळद असेल, कुंकू असेल, डोक्यावर पदर असेल, डोक्यावर पदर घेतल्यानंतर जेव्हा वाचायला बसणार तर गाठ मारायची नाही वाचेपर्यंत. खूप जण काय करतात, नवनाथ पारायण करतात महिला, पण डोक्याला केस बांधलेले असतात, पदर बांधलेलं असतं, तर आपल्या अंगावर कोणतीही गाठ नसावी. तुम्ही म्हणणार दादा कसं बसणार, आम्हाला उठता येणार नाही. तुम्ही जेव्हा पोथी ठेवणार, तुम्ही एका आसन ठेवून एका जागेवर बसून घ्यायचं. बसले तुम्ही, बसल्यानंतर महिलांनी पहिले आपली केसाची गाठ सोडायची. आता माझी शेंडीची गाठ जरी असली तरी मला सोडायला नवनाथ पारायणाच्या वेळेस. गाठ चालत नाही.
पूर्ण मोकळं. ज्या व्याधी यादी काही असेल त्या सगळ्या मोकळ्या करायच्या. म्हणून गाठ नाही सोडायची. गाठ पूर्ण मी माझी शेंडीची गाठ आहे ते सोडून देत असतो. महिलांनी पण आपली जे केसाची गाठ आहे ते केस मोकळे ठेवायचे, पूर्ण झाकून ठेवले तरी चालतात. त्याच्यावर पदर घ्या. परत खाली पण आपण गाठ नाही मारायची. बसल्यानंतर गाठ सोडून घ्यायची, वाचन करून घ्यायचं. वाचन झालं परत गाठ बांधून घ्यायची, केसाची गाठ बांधायची, मग आपण उठू शकतो. शरीरावर कोणतीच गाठ नसावी हे लक्षात ठेवा महिलांसाठी. पुरुषांनी पण तेच करायचं. खूप जण सवळं घालता, गाठ मारून बसता. नवनाथ पारायणला नाही, नवनाथ पारायण थोडं वेगळे. आपल्या व्याधी आणि नवनाथ पारायण असं आहे की ते वाचताना तुम्हाला पहिले समजणारच नाही. तुम्ही पहिले बधीर होऊन जा. नाही समजत, मला तरी नाही समजत. आपण काय वाचतो हेच आपल्याला समजत नाही. पण त्याच्या कथेमध्ये आपण जाऊन त्यातला भावार्थ समजून घ्यायला पाहिजे. मांडणी करायची, 7 दिवसामध्ये किंवा 9 दिवसामध्ये सेवा करायची, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, गादीवर झोपायचं नाही. सकाळ संध्याकाळ दत्त महाराज असेल, नवनाथ महाराजांची आरती करायची. हे 7 दिवस छान झाल्यानंतर काही काहींना त्रास होतो, तर गोमित्र जास्त ठेवायचं. लक्षात ठेवा, गोमित्र आहे ते गोमित्र जास्त टाकायचं. परत 7 दिवसामध्ये नवनाथ महाराज पोथी ऐकण्यासाठी येत असतात, तर त्यांच्यासाठी एक आसन ठेवायचं. आसनाला रांगोळी असेल ती काढायची, त्यांना फुल व्हायचं. आणि महाराज आहे ते येत असतात, दत्त महाराज पण येत असतात. नवनाथ पारायण आपण हे केल्यानंतर भस्म लावायचं, छानपैकी बसायचं. परत आपण त्याचं उद्यापन कसं करायचं? उद्यापन 7व्या दिवशीच करायचं. 7व्या दिवशी उद्यापन करायचं. कधी लक्षात ठेवा, 7व्या दिवशी उद्यापन करायचं. आणि उद्यापन करताना त्यांना वड्यासाठी डोळा दिला. म्हणजे आपल्या गुरूंना जी गोष्ट आवडती त्यासाठी त्यांनी डायरेक्ट डोळा काढून समोरच्या माईंना दिला होता. विचार करा, गुरुनिष्ठा किती आहे. आपण तर काहीच करू शकत नाही. आपल्याला साधा 11 माळी जप किंवा जप करायचा असेल तर आपल्याला जीवावर येतं. गुरुचरित्र पारायण करायला खूप जण म्हणतात पुढच्या वेळेस आम्ही वाचणार नाही, खूप नियम जास्त आहे, नवनाथ पारायण वाचणार नाही. मग साधे आणि सोपे नियम आहे. ते साधे आणि सोपे नियम जर आपण मनापासून जर केले ना, तुम्हाला काही नाही. वडे असेल, भजे असेल, वरण भात भाजीपोळी असेल, पुरण असेल, हे साधे साधे करायचं. आंबेला असेल, छोटा असेल, भात असेल, थोडी खिचडी असेल, हा पूर्ण नैवेद्य करायचा. 9 मुलं जेवायला नाही भेटले, 1 मुलगा जीव घाला. लहान मुलं भेटले त्यांना जीव घालायचं. ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यायचं आणि उद्यापन करून घ्यायचं. ते नवनाथ पारायण वाचणं महत्वाचं आहे. काय होतं, खूप जण वाचत नाही, घाबरतात. तुम्हाला जर वेळ असेल, मनामध्ये अजून पण तुमच्या भीती असेल ना, तर भीती दूर करा. जे काय व्हायचं ते होईल. तुम्हाला वाचताना बधीर वाटेल, मला वाचताना कधी कधी बधीर झाल्यासारखं होतं. प्रत्येकाचं वेगळं आहे. पण तुम्ही गोष्टी रूपात वाचलं तर तुम्हाला त्याची ताकद चांगली समजेल. म्हणून कधी पण महिन्यातून एकदा असेल, 6 महिन्यातून एकदा असेल, नवनाथ पारायण जर तुम्ही केलं, घरातील बाधा, मन घाबरणं, छातीत धडधड होणं, मनामध्ये वाईट विचार येणं, आत्महत्येचे विचार येणं, कोणतेही काम न होणं, त्याच्यावर प्रभावी नवनाथ पारायण आहे. 3 पारायण किंवा 7 पारायण किंवा 11 पारायण. 3 पारायणमध्ये माणूस मोकळा होऊन जातो पूर्ण. तुम्ही म्हणणार दादा मग आम्ही जॉब बिझनेस करायचं नाही का? सगळं करून करायचं. तुम्ही सकाळी 3 वाजेपासून वाचू शकता, दुपारी 12 वाजेपर्यंत नवनाथ पारायण करू शकता. महिलांनी पण बिंदास करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. दिंडोरीपर्यंत वाचू शकता तुम्ही. वाचणं महत्वाचं आहे. खूप जण म्हणतात ना, नवरा दारू पित असेल, नवरा मारहाण करत असेल, नवऱ्याचं बाहेर अफेअर असेल, वादविवाद असेल, भांडणं असेल, नवऱ्यानं सोडून दिला असेल, काही गोष्टी असेल, किंवा माणसासाठी पण बायको नांदायला येत नसेल, बायको त्रास देत असेल, कोणाला जॉब नसेल, लग्न नसेल, तुमच्या सगळ्या समस्यावर एकच उपाय येतो, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण. फक्त दोन्ही सोबत नाही करायचे. गुरुचरित्र पारायण 7 दिवसात झाल्यानंतर परत नवनाथ पारायण 9 दिवसाचं किंवा 7 दिवसाचं करू शकता. एवढी सोपी प्रभावी सेवा आहे. ह्या सेवेला कुठेही म्हणजे बंधन नाही. लक्षात ठेवा, आपण काय ही सेवा मनापासून जर केली ना, तर तुम्हाला कोणतंच बंधन नाहीये. लक्षात ठेवा. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो.
श्री स्वामी समर्थ.